अशा रीतीने मंथरा आणि कैकईने उभ्या केलेल्या साऱ्या नाट्यानंतर अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याऐवजी राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम सावत्र माता कैकईच्या इच्छेनुसार वल्कली नेसून भ्राता लक्ष्मण आणि पत्नी जनक कन्या जानकी हिच्या समवेत वनवासास निघाला. तो राजबिंडा, तेजस्वी आणि कर्तव्यपूर्तीचे समाधान ज्याच्या चेहऱ्यावर विलसत आहे असा सर्वांचा लाडका राजपुत्र वनवासात जात आहे हे पाहून राजवाड्यातील सारे शोकाकुल झाले. माता कौसल्या दुःखावेगाने वारंवार मूर्छित होऊ लागली. प्रधान मंडळातील राजे दशरथांचे सहयोगी आता राज्याचे कसे होणार ह्या चिंतेने गंभीर झाले. तर ही बातमी समजताच राजवाड्याकडे धावत येणारे प्रजाजन शोकाने रडू लागले. ओम हौम ओम जोम ओम सहा ओम भूः ओम भुवः ओम स्वहा ओम त्र्यंबकयामे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिमान् मृत्योर्मुक्षयमामृतम् ओम स्वहा ओम भुवः ओम भूः ओम सहा ओम जोम ओम हौम ओम ओम हौम ओम जोम ओम सहा ओम भूः ओम भुवः ओम स्वहा ओम त्र्यंबकयामे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. भाऊसाहेब, औषधाची वेळ झालीये. दूधही आणले आहे. तुम्हाला हवे आहे अगदी तसेच आहे हो. फक्त बदाम वाटून घातलेत. भाऊसाहेब, भाऊसाहेब. झाले ना आता तुमचे पुन्हा सुरू. पण आम्ही साऱ्यांनी ठरवलेच आहे मुळी तुमच्याकडे लक्षच द्यायचे नाही. नाही, त्याशिवाय तुमची ही थट्टा करायची सवय जायची नाही. मी हे दूध आणि औषध इथे ठेवते आहे. परत येईन तेव्हा हे सगळे संपलेले असायला हवे. काय? ओम त्र्यंबकयामे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिमान् मृत्योर्मुक्षयमामृतम् ओम स्वहा ओम भुवः ओम भूः ओम सहा ओम जोम ओम हौम ओम. वनवासात जाण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून अनेकांनी श्रीरामांच्या चरणांवर लोटांगणे घातली. त्यांचे चरण कमल आपल्या अश्रूंनी भिजवून टाकले. जो राजकुमार यौवनाच्या ऐन बहरात राज्याच्या सिंहासनावर बसणार म्हणून सारे आनंदाने जल्लोष करीत होते, तोच राजकुमार आता वनवासात जाणार म्हणून तेच प्रजाजन आता टाहो फोडीत होते. मज रूप नाही नाव सांगू काही, मज रूप नाही नाव सांगू काही, झाला बाई काही, झाला बाई काही, पाहता पाहता निर्गुणाचे भेटी, आलोस गुणांसंगे निर्गुणाचे भेटी, आलोस गुणांसंगे. वा, अगो बाई, भाऊसाहेबांचे पुन्हा सुरू झाले. अहो उठतच नाहीये. अगो बाई, आता तर अगदी हातच टेकले हो यांच्या पुढे. बाळंभटजी, मी काय म्हणते, अहो आम्ही काय आवाज मोठा करून त्यांच्यासमोर बोलू शकत नाही. तुम्हीच समजावा ना त्यांना. अहो बरे नाही दिसत असे हो. काय समजवू त्यांना? पाहिलेत ना ते कशी उत्तर देतात. ते सगळं हसण्यावारी नेतात. काय सांगायचं बोला. ते आहेच म्हणा. ते तरी काय करतील हो. अशी पडून राहायची सवय नाही ना त्यास. त्यातून ती गळवे. भारी दुखत असतील हो. मी काय म्हणते, नाही त्यांनी सोंग घेतले आहे ना, मग आपण देखील घाबरण्याचे सोंग घेऊयात. त्यांनी डोळे किलकिले केले की आपण लगेच घाबरायचे. कसे? अगो बाई, हे म्हणजे अगदी लहान मुलांशी लपंडाव खेळण्यासारखेच झाले. भाऊसाहेबांना आपण म्हणतो अगदी कडक, पण खरे आहे ते अगदी बहुरूपी. तर काय ताई, नाही पुण्यात सगळ्या पुरुषांना स्वयंपाक करायला लावले होते ते आठवते ना तूच? हो. अगो त्यांना जितके रागवायला आवडते ना तितकेच हसवायला देखील आवडते हो. आज ना आपणच हसूयात त्यांना. बरे वाटेल हो त्यास. कसे? हो हो. श्रीरामाबरोबरच त्याचा बंधू लक्ष्मण आणि भार्या सीताही निघाली आहे. हे कळल्यावर रामावर प्रेम करणारे अनेक जण आम्हीही तुमच्या सोबत येतो म्हणून हट्ट करू लागले.
अथांग जनसागराने रामाचा रस्ता रोखून धरला. प्रजाजनांच्या आपल्यावरील प्रेमाने तो कमललोचन सत्कदित झाला. त्याच्या विशाल नेत्रांमध्ये अश्रू दाटून आले. साऱ्या प्रजाजनांना विनम्र अभिवादन करून तो रघुनंदन आपल्या मधुर वाणीने त्यांच्याशी बोलू लागला. अयोध्यावासियांच्या या उत्कट प्रेमाचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार करतो आणि आपणा सर्वात सांगू इच्छितो की माझ्याही अंतःकरणात आपणा सर्वांप्रती तेवढीच प्रीती आहे. राजा हा प्रजेचा सेवक असतो. मी राजा होणार यासाठी आपण सारे आतुर होतात हा मी माझा बहुमान समजतो. परंतु मी राजा होणे नाकारले कारण राजपुत्र म्हणून असणाऱ्या कर्तव्यांची पूर्ती केल्याखेरीज मी राजा होऊ शकत नाही. माझ्यासाठी प्रथम पुत्रधर्म आणि नंतर राजधर्म पाळणे हेच उचित आहे. त्यानुसार माझ्या पुत्रधर्माचे पालन करण्यासाठी मी वनवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पुत्र म्हणून पितृवचनाची पूर्ती हे माझे प्रथम आणि सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे. श्रीरामाचे हे शब्द त्याच्या वृद्ध पित्याने दशरथ राजाने ऐकले आणि त्याच्या नयनातून अविरत असा अश्रुपात सुरू झाला. स्वाहा ओम भुवा ओम भूम सहा ओम जोम ओम हौम ओम ओम हौम ओम जोम ओम सहा ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम त्र्यंबक यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षयमामृत ओम स्वाहा ओम भुवा ओम भू ओम सहा ओम जोम ओम हौम ओम ओम हौम ओम जोम ओम सहा ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम त्र्यंबक यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षयमामृत ओम स्वाहा ओम भुवा ओम भूम सहा ओम जोम ओम हौम ओम सहा ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम त्र्यंबक यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव. ओम लक्ष्म्यै नमः. ओम हरिप्रियायै नमः. ओम पद्मायै नमः. ओम लक्ष्म्यै नमः. ओम हरिप्रियायै नमः. ओम पद्मायै नमः. ओम लक्ष्म्यै नमः. ओम हरिप्रियायै नमः. ओम पद्मायै नमः. ओम लक्ष्म्यै नमः. ओम हरिप्रियायै नमः. ओम पद्मायै नमः. पट्टेवाल्यास रजेचा अर्ज घेऊन आत पाठविले आहे. आपण थोडा वेळ येथेच थांबू. हरकत नाही माधवराव. आपण स्वतःच गेला असतात साहेबांसमोर तर मला वाटते काम लवकर झाले असते. सार्वजनिक काका, ब्रिटिशांशी वागताना आम्ही नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करतो. म्हणजे जेव्हा त्यांच्या विरुद्ध बोलण्याची वेळ येते तेव्हा आपली मान ताठ असते आणि त्यांना आपल्याकडे बोट दाखवण्यासाठी जागाच उरत नाही. अगदी बरोबर. स्वतःचे वजन वापरावयाचे असे जर आम्ही ठरविले असते तर आम्ही गैरहजर राहून रजा मंजूर करण्यासाठी काहीतरी खटपट केलीच असती. ते अगदीच अशक्य होते असे नाही, पण आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध लढावयाचे आहे. त्यासाठी आधी आपली बाजू भक्कम हवी. आपण थोडा वेळ येथेच थांबू. आम्ही कचेरीत आल्याचे वरिष्ठांना समजेलच. मग पाहू. दशरथाने दूर जाणाऱ्या आपल्या पुत्रास उद्देशून म्हटले, मी कैकईस दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी माझा हा राजबिंडा सुकुमार पुत्र आपल्या तशाच सुकुमार आणि सुलक्षणी पत्नी आणि भ्रात्यासह वनवासास चालला आहे. राजवस्त्रे लेहून सप्तगंगांच्या अभिषेकासह जो आज अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान होणार होता तो माझा युवराज वल्कले नेसू आभूषण रहित होऊन जिथे भूमी हेच आसन आणि कंद हाच आहार अशा कठोर वनवासास चालला आहे. केवळ पित्याचा शब्द राखला जावा म्हणून.
धन्य आहेस माझा पुत्र, तू धन्य आहेस. केशवम प्रतिगच्छती. बाळंभटजी, महामृत्युंजय जप पूर्ण झाला. खरेच अगदी प्रसन्न वाटते. होयच, तुम्ही म्हणालात ना ते अगदी खरे. हा मी काय सांगितले होते, स्वतः प्रसन्न राहा म्हणजे घरही कसं प्रसन्न वाटतं. अगदी बरोबर आहे. भाऊसाहेबांचेही तेच म्हणणे असते. आपण मुळी त्यांच्या समोर तोंडे लांब करून जायचेच नाही, सतत हसत मुख राहायचे. ते मुळे आजारी आहेत असे त्यांना भासवूच द्यायचे नाही. कसे गो ताई? हो हो, पण त्यांच्या औषधांच्या बाबतीत हायगाय करून चालणार नाही हो. नाहीतर त्यांच्या सोंगात सामील होऊ आणि औषधे द्यायची राहून जातील. औषधावरून आठवले मोरोबा, त्यांच्या जवळ मी औषधे आणि दूध ठेवून आलीये. जाऊन बघ बरे, औषधे आणि दूध घेतले की नाही ते. बरे, पाहतो. बरे बरे, नाहीतर एक काम कर, गेल्यावर तूच खूप घाबरलायस असे दाखव त्यांना, म्हणजे बघ कसे चड्डीशी उठतील ते. जा 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 लवकर. हो हो. भाऊसाहेब आता पुरे. आम्ही सारे खूप घाबरलो आहोत. माईला तर रडू देखील येते आहे. तेव्हा आता तुमच्या सोंगातनं बाहेर या आणि औषध घ्या. भाऊसाहेब, आता मात्र आम्ही सारे रागवू बरे तुमच्यावर. औषध वेळेवर नाही घेऊन कसे व्हायचे. तेव्हा उठा आणि औषध घ्या. मग हवे तर पडा निवांत घटकाभर. भाऊसाहेब, घ्या औषध घ्या. पाहू, उठा. अंग तर गार लागते. माई माई माई. अरे बाबा, 14 सती 98 होता, तू 78 काढलेस. असा हिशोब होतो का? दुर्गाक्का, जरा आज जाऊन पाठ घेऊन येतेस का गो? सुभद्रा वहिनींना हे वाण द्यावयाचे आहे. बाळंभटजी, हो हे वाण मी दिले म्हणजे माझे व्रत पूर्ण होईल ना? हो, 3 दिवसांचा उपवास ना तुमचा. वाण दिले की व्रताची सांगता झाली. माई, बाळंभटजी, माई माई, भाऊसाहेब. अरे मोरोबा, तुला तिथे भाऊसाहेबांसमोर घाबरायला सांगितले होते, इथे आमच्या समोर नाही. तसे नव्हे. बाळंभटजी, तुम्ही तरी चला. झाले, तुला दम देऊन मला बोलवायला सांगितलंय ना. ठीक आहे, आपण इथे जाऊया आणि घाबरल्याचं सोंग करूया. नेहमी तेच कसं सोंग करून चालेल, आपणही करूया. चला चला, औषध दिले ना भाऊ त्याला. आई गो बाई, किती वेळा हे सोंग घ्यायचे. पुढे तो दुःख भार असह्य झालेला राजा म्हणाला, किती मी अभागी. यज्ञफलातून प्राप्त झालेला हा माझा तेजस्वी पुत्र माझ्या आईन वृद्धापकाळातच माझ्यापासून अशा प्रकारे दीर्घ काळासाठी दूर जाण्याचा योग माझ्यावर ओढवला आहे. तो वनवासात काट्या कुट्यांच्या वाटा तुडवीत असताना, झाडांच्या सालीपासून केलेले वल्कल नेसून आणि केवळ फळे कंदमुळे खाऊन जगत असताना उंची रेशमी वस्त्रे परिधान करणे, गाद्या गिरद्यांवर शयन सुख घेणे आणि मिष्टान्नाचे भोजन करणे मला कसे शक्य आहे? ज्याच्या धीरगंभीर मुखाकडे पाहूनच आधार वाटावा
असा तो श्रीराम माझ्यापासून दूर जात असताना माझे हृदय शोकाने व्याकुळ झाले आहे. काय होतं त्यांना? भाऊसाहेब उठा. भाऊसाहेब उठा. तू हलो. हात लावला. हलो. बाळंभटजी अंग गार लागतंय हो. मोरू, आता तूही त्यांच्या थट्टेत सामील होतेस ते काय नाही. हलो, जोरात हलो. भाऊसाहेब हे आता मात्र अति होत आहे. राजा दशरथाचे हे हृदयद्रावक भाषण ऐकून सारे प्रजाजन शोकाकुल झाले. ते दशरथाचे सांत्वन करण्यासाठी रामाच्या निर्णयाचे समर्थन करू लागले. राज्याभिषेकाच्या दिवशी वनवास पत्करणारा राम हा एकमेव द्वितीय सत्यवचनी पुरुष आहे असे म्हणत त्याचा गौरव करू लागले. रामाने त्याच्या इक्ष्वाकू कुलाचा आणि राजा दशरथाचा सन्मान वाढविला आहे असे म्हणत ते दशरथाचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करू लागले. सुभद्रा वहिनी, आता तुम्ही तरी सांगा. खूप झाले, आता कोणाचेच ऐकत नाहीये, तुमचे तरी ऐकू दे. अगो माई, किती घाबरतेय. हो, असे काय करताय तुम्ही? बघा ना, आपण डॉक्टरला बोलवूया का? अहो बाळंभटजी, तुम्ही तरी सांगा. बाळंभटजी, मला खूप भीती वाटते हो. आपण डॉक्टरला बोलवूया. माई, सोंग घे हो त्यांचे. अगं तूच माहितीये ना आपल्याला फसवतायत ते. हे बघा, त्यांना मौज करू द्या. आपण थट्टेवारी नेऊया नको. आपण डॉक्टरला बोलवूया. अगो फसवत असतील आपल्याला नेहमीप्रमाणे. थांबो, मी माझं असंच सांगते या वेळेला. मोरू, मी सांगतो तुला, हे आपली मौज करतायत. हे आपल्याला लढवणार आणि नंतर स्वतः हसणार. डॉक्टर आले. बाळंभटजी तसंच असू नाही, तसंच असणार. पण मला डॉक्टर आले. माई, आता डॉक्टर आलेत ना, आता बघ यांचे सोंग संपेल की नाही लगेच. चट उठून बसतील. हो, नको काळजी करूस तू. परंतु दशरथाच्या शोकाचा आवेग थांबेना. त्याच्या वृद्ध आणि विकल देहास तो आवेग सोसवेना. हे रघुनंदना, मला सोडून जाऊ नकोस अशा दीन शब्दांनी तो दूर गेलेल्या रामास विनवू लागला. त्याच्या आर्त शब्दांनी साऱ्यांचे काळीज हेलावले. अखेर त्याच्या हृदयातील शोकाने पिळवटलेल्या व्यथेचे उद्गार मुखावाटे बाहेर पडले. माझ्या बाळाने ज्यांचा सुकुमार पुत्र श्रावण मारला गेला, या श्रावणाच्या वृद्ध अंध माता पित्यांनी दिलेला शाप आज खरा ठरला. हे राजा, तूही आमच्याप्रमाणेच पुत्र वियोगाने व्याकुळ होऊन देह ठेवशील. पुत्र वियोगाचे दुःख आज मला कळले. श्रावण बाळा, मला क्षमा कर. हे श्रीरामा, आता माझ्या कुडीत प्राण राहत नाहीत असे म्हणून राजा दशरथाने प्राण सोडले आणि शोकाचा कल्लोळ उठला. सॉरी, ही इज नो मोर. भाऊसाहेब आपल्याला सोडून गेले.